सोलापूर महानगरपालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या आदिला नाल्याच्या रेड लाईन व ब्ल्यू लाईन रेखांकनाला तीव्र विरोध दर्शवलाय। या रेखांकनामुळे शेळगी ते बसवेश्वर नगर परिसरातील सुमारे 1200 एकर जमीन, 200 गट, 750 बांधकामं तसंच हजारो प्लॉटधारक आणि घरमालक बाधित होणार असल्यानं प्रस्तावित रेखांकन प्रक्रिया तातडीनं स्थगित करावी, अन्यथा पुढील 15 दिवसात व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा आदिला नाला कृती समितीनं पत्रकार परिषदेत दिला आहे। आम्हाला बांधकाम सोय नाही, काय नाही, आम्हाला कसं करायचं, बांधकाम करायचं काय नाही ते आम्हाला कळीना म्हणून गप बसलो। कधी घेतलं? आता 4 वर्ष झाले आम्ही त्याला काय 4 वर्षात अजूनपर्यंत काय केलं? काय केलं नाही आहे, बांधकाम परवानगी नाही म्हणून आम्ही सोनं ते विकून घेतलं। 20 परवानगी मागायचा प्रयत्न केला गेलो करत बांधकाम परवानगी नाही, विकायला पण येईना, काय टेन्शन आले बघा। आम्ही सोनं विकून फ्लॅट घेतलो, मग ते बांधकाम करावं का तसं सोडून आम्हाला काय कळेल म्हणून तुमची मागणी काय? हेच हे बांधकाम परवानगी द्यावं आम्हाला, बांधकाम परवानगी द्यावं। आम्ही बँकेचं कर्ज काढून आम्ही जागा घेतलेला आहे, आम्ही जागा घेतलो। आज दिनांक 2 जून 2026 रोजी आदिला नाला संघर्ष समितीतर्फे सदरची पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। पत्रकार परिषदेचे मुख्य मुद्दे हे आहेत, सदर जो आदिला नाला आहे त्याचे ऐतिहासिक गॅजेटचे पुरावे, टोपोग्राफिक पुरावे आणि इतर पुराव्यानुसार त्याला नाला म्हणावं आणि त्या नाल्याला असलेल्या तरतुदीनुसार UDCPR मध्ये 6 मीटर बफर झोन ठेवून बांधकाम परवान्या ज्या दिलेल्या आहेत त्या कायम करण्यात याव्यात। या मागणीसाठी आणि यापुढं रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंग नंतर होणाऱ्या परिस्थितीला 200 गट बाधित होणार आहेत, किमान अंदाजित आहेत ते, आणि 1200 एकर जमीन बाधित होणार आहे। यामध्ये काही हजारो लोकांचे प्लॉट सुद्धा विकत खरेदी केलेले आहेत। जनसामान्य मध्यमवर्ग लोकांनी जे खरेदी केलेले प्लॉट आहेत, बांधकाम चालू केलेले आहेत, परवाने घेतलेले आहेत, ते कायम व्हावेत आणि यापुढे देखील जे परवानगी आतापर्यंत दिलेले आहेत ते कायम व्हावेत आणि त्यामध्ये जे काही डेव्हलपमेंटसाठी परवानगी दिलेली आहे ते कायम व्हावी या मागणीकरिता आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। मुळात पाहता 2025 मध्ये जो पूर आला होता त्या पुराच्या माध्यमातून महानगरपालिकेने या असलेल्या हिप्परगा तलाव ते सीना नदीचा ट्रेन जो जोडणारा आदिला नाला आहे त्याचा ट्रेन पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने कायदेशीर पद्धतीने UDCPR नुसार 6 मीटर रुंद आणि 5 मीटर खोल करावा आणि त्या बाजूने रिटेनिंग वॉल्स कराव्यात। त्यातून वाहणाऱ्या पाण्याचं परीक्षण करावं। होणाऱ्या परीक्षणानंतर जर पाणी आलं तर त्यावर नवी अभ्यास समिती बसवून त्यावर रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंगचे इम्प्लिमेंटेशन करावं, ही मुख्य मागणी आज आम्ही ठेवलेली आहे। यामध्ये जर रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंगचं जर पुढं इम्प्लिमेंटेशन होत असेल तर तिथे असलेले जनसामान्य प्लॉटधारक घेतलेल्या जमिनी महानगरपालिकेच्या परवानगीनुसारच होत असलेल्या डेव्हलपमेंटला जी बसणारी खेळ आहे तर त्यामध्ये सर्व बाधित एकत्रित येऊन कायद्यांनी असलेल्या अधिकारानुसार शांततेच्या मार्गाने अभिनव पद्धतीने आंदोलन करतील आणि सदर ब्लू लाईन आणि रेड लाईनच्या मार्किंग नंतर होणाऱ्या बाधित गोष्टींसाठी होणाऱ्या जे इकॉनॉमिक इम्पॅक्ट होणार आहे, म्हणजे आर्थिक नुकसान जे होणार आहे तिथल्या सामान्य शेतकऱ्यांचं आणि सामान्य प्लॉटधारकांचं आणि असलेल्या घर मालकांचं, तर त्या विरोधात आंदोलन करणार आहे। आणि यामध्ये महानगरपालिका आणि इतर प्रशासनाने या होणाऱ्या इकॉनॉमिक लॉसेस आणि होणाऱ्या इम्पॅक्ट अनालिसिसमध्ये जे काही गरिबांचं नुकसान होणार आहे या बाबतीत देखील सहानुभूतीपूर्वक सरकार आणि शासन म्हणून पूर्णपणे विचार करूनच या बाबतीत ते इम्प्लिमेंटेशन करावे ही मुख्य मागणी घेऊन आजची ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। आंदोलन कधी होणार? स्वरूप काय? आंदोलनाचं स्वरूप अजून देखील निश्चित नाही आहे। यामध्ये समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, बाधित शेतकरी आणि सामान्य लोकांबाबतीत पूर्णपणे चर्चा होऊन यामध्ये शांततेच्या मार्गाने अभिनव पद्धतीने संविधानिक पद्धतीने जे जे काही योग्य आहे आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या बाबतीत ही गोष्ट त्यांना जाणीव करून देण्यासाठी योग्य पद्धतीने आंदोलन केलं। सपाटे मुक्ताई लक्ष्मीपेठमध्ये माझी जागा घेतलेली आहे। ते आता ॲक्च्युली ना जागा अवेलेबलच नाही, तिथून रुंदीकरणामध्ये माझी जागा निघून गेलेली आहे आणि विशेष माझी खरेदी 2015ची आहे। त्याच्यामध्ये मला बांधकाम परवाना बी आहे, टॅक्स बी भरलेला आहे, सगळे लिगली डॉक्युमेंट्स आहेत। मग ह्याच्यामध्ये मी सामान्य नागरिक म्हणून
जा त्या जो डेव्हलपर असेल त्याची बाजू त्याच्याकडून मला मोबदला मिळेल का सरकारकडून मिळेल, कलेक्टर यांनी आहे, त्याच्यामध्ये सामान्य नागरिक आहे ना सगळा भरडून चाललेला आहे. आज तुम्ही ते पाटबंधारे असेल, महापालिका असेल, आयुक्त असेल, ह्या सगळ्यांचे म्हणणे बरोबर आहे त्यांच्या दृष्टीने, पण सामान्य नागरिक जो मध्ये फसला जातोय त्याच्यामध्ये काही ना काही सोल्युशन करतो. आज काय बिल्डिंग आहेत, शेतकरी आहेत आणि सामान्य नागरिक. आता आम्ही एकदा आवाज कसा उठवायचा ह्याच्यामध्ये प्रशासनाला विनंती आहे की ह्याच्यामधून काही ना काही तोडगा काढावा आणि सगळ्यांच्या जरा समाधानी करावं, ही माझी विनंती आहे सगळ्यांना. म्हणजे माझ्या वडिला रिटायरमेंट झालेले तेवढे पैसे मी बँकेत लोन केलेलं आहे आणि आज त्याचे 10 वर्ष झाले, दामदुप्पट झाले असते माझे पैसे बँकेत टाकले असते, पण आज वडिलाची जेवढी सर्व्हिस केली सगळे सर्व्हिसचे पैसे त्या प्लॉटिंगमध्ये माझे गेलेले आहेत. म्हणजे आज उदरनिर्वाह कसा करायचा, कारण का मी देखील प्रायव्हेट कंपनीत 10-15 हजार सर्व्हिसला आहे. मग ह्याच्यामध्ये हे देखील आर्थिक नुकसान जरी कुठं ना कुठे प्रशासनानं जरा विचार करायला पाहिजे या गोष्टीचा. आणि विशेष म्हणजे आयुक्तांना देखील भेटलो, आयुक्त देखील म्हणतात जे डेव्हलपर आहेत त्यांच्याकडून घ्या, म्हणजे असे टोलवाटोली उत्तर आहेत दोघांचे देखील. मग ह्याच्यामध्ये सगळ्यांना विनंती आहे की ह्याच्यातून काही ना काही मार्ग काढावा असं माझं. नमस्कार.